हाय मित्रांनो, तर संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आज आम्हाला नाश्ता काहीतरी खावासा वाटतोय. तर मी आज काय बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला. चला तर बघा, बटाटे सोलून घेते मी. आज वडापाव बनवणार आहे. तर मी बघा बटाटे सोलून घेते. हे बटाटे शिजवून घेतले आहेत कुकरमध्ये. आता बटाटे सोलून घेते. नील गारवीची तिकडे मस्ती चालू आहे. तुम्हाला आवाज येतो कसेल? बघा बघा बटाटे सोलून घेतले. आता मी याला बारीक करते हाताने असे. हे बघा बटाटा मी असं सोलून घेतला आहे आणि असं बारीक केलेला आहे हाताने. आणि आता फोडणीसाठी बघा मी काय काय घेणार. हे अद्रक लसूण आहे, अद्रक लसूणची पेस्ट, राई जिरा आहे, थोडेसे क्रश केलेले धणे आहेत आणि कढीपत्ता आहे. अजून एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. तर आता मी फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी आधी कढईत तेल टाकते. कढई तापलेली आहे. दोन पळी तेल टाकते. हळद पण घेतलेली आहे आणि मीठ पण. तर चला तुम्हाला दाखवते पावामधला वडा कसा बनवतात ते. तेल गरम झाले की आपण राई जिरा टाकून घेऊयात. तेल गरम झालंय तर आता मी राई जिरा टाकून घेते. एक अर्धा चमचा राई जिरा टाकते. थोडंसं अजून टाकूयात. राई तडतडली की मग आपण धने, कढीपत्ता आणि मिरची नाही सांगितली तुम्हाला, हिरवी मिरची पण घेतली आहे 2. हे बघा. आता टाकूया धने. कढीपत्ता टाकलाय. कांदा टाकला. आपण हलवून घेऊयात व्यवस्थित असं. कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता आपण 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आणि हळद टाकूया. एवढीशी हळद टाकते मी.
आता आपण हे थंड करून घेऊया. गॅस बंद करते मी. हे थंड झालेलं आहे. आता आपण टाकूया हे बटाटा, सोलून घेतलेला बटाटा आहे तो टाकूया आपण. वर खाली करून घेऊयात. मीठ नाही टाकलंय, विसरले मी मीठ टाकायची. आता मीठ टाकून घेऊयात आपण. तुम्ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण टाकू शकता, त्याच्याने पण चांगलं होतं. पण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे मी नाही टाकलं कोथिंबीर. व्यवस्थित असं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण बटाट्याचं वरचं बेसनमध्ये तळून घेणार आहे ना, ते बेसनचं दाखवते मी. आता वडा बनवण्यासाठी बेसन लागणार आहे. तर बेसन बघा एवढा घेतला आहे मी. आणि त्याच्यामध्ये ना एक अर्धा चम्मच हळद टाकूया. चवीनुसार थोडंसं मीठ, तर ऑलरेडी मी त्यात टाकलेलं आहे, तर बघून टाका. आता हे चांगलं घट्ट पण नाही जास्त आणि पातळ पण नाही, तर असं आपण बनवून घेणार आहे. तर मी पाणी टाकते याच्यामध्ये. मस्त असं फेटून घेऊयात आपण. व्यवस्थित असं मी फेटून घेतलेलं आहे. हे बघा, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही ठेवायचं आहे. आता आपण हे बटाट्याची भाजी गोल गोल वडा करूया त्याचा. बघा आपली ही झालेलं आहे बेसन रेडी. हे बघा असं गोल 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 मी बनवून घेणार आहे, छोटे छोटे. हे बघा असे. ताटामध्ये ठेवणार आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तो शेप तुम्ही करून घ्या. मला असं पाहिजे तर मी असं करून घेते. जर मध्ये असा एखादा बटाटा जाडसर किंवा असा फुटला नसेल तर हाताने फोडा. गार्लिक नीलसाठी मी मिरच्या नाही टाकल्या जास्त, कारण ते खाणार नाहीत मग तिखट लागल्यावर म्हणून. तर मी असं बनवून घेणार आहे गोल गोल. हे बघा असे मी बनवून घेतले आहे या शेपमध्ये. तर तुम्हाला जसा शेप हवा आहे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता.
हे बघा तेल गरम झालेलं आहे. हे वडापाव आहे, खाणार तू? हा ठीक आहे, थांब फ्राय करून देते, तळल्यानंतर खा. आता नाही. आता मी या बेसनमध्ये टाकून एक बेसनमध्ये टाकून असं फ्राय करून घेणार आहे. तळून घेते मी अशी. थांब ना बच्चा. नीलला पाहिजे वडापाव. तसं नाही घ्यायचं नील. बघा असे मी तेलामध्ये टाकलेले आहेत. हे बघा आपले हे वडे तयार झालेले आहेत. आता आपण हे पावाबरोबर खावा किंवा डाळ भाताबरोबर खावा तरी चालेल, खाल्लं तरी चालेल. खूप चांगले लागतात आणि खूप टेस्टी बनलेत. तुम्ही एकदा करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. हे बघा आपले हे वडे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी बनलेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे तुम्ही पावासोबत पण खाऊ शकता बरं. बाय. पावासोबतच असतो वडापाव.